मध्ये आलात हो. आणि तुमच्यासोबत 20 जण माणसं आहेत. कोणत्या गावावरून आलात? आम्ही कुरुंदवाड इचलकरंजीवरून पाठी आहे. इचलकरंजीवरून. हो. आणि तुमच्यामध्ये सगळे जेंट्सच आहेत का 20? हा, जेंट्स लेडीज आहेत. लेडीज पण आहेत. हो आणि स्वयंपाक तुम्ही प्रत्येक ठिकाणी एकटेच करता? हो. ती सगळा भाव काय लागतो. वा. ते काढा की तोड काढून बघा. अरे वा, मस्त. वांग्याची भाजी, याच्यामध्ये वरण आहे का भात आहे? आमटी आहे. आमटी आहे, याच्यामध्ये भात, मस्त पैकी सगळं गरम गरम. किती वाजता स्वयंपाक करायला लागलात तुम्ही? आता 5:30 वाजता. 5:30 वाजता स्वयंपाक करायला लागलेत. आता वाजलेले आहेत 6:45 आणि 20 जणांचा स्वयंपाक हे दादा एकटे बनवत आहेत. आणि छान सुंदर अशा चपात्या, भाजी, वरण, आमटी. हे पहा, कणिक कसं मस्त तिमलेलं आहे, उंडे. तुमचं नाव दादा? शीतल फरोसई. काय म्हणले? शीतल फरोसई. शीतल परोसई. नाव जेंट्सचं पण आहे, लेडीजचं पण आहे. आणि जो स्वयंपाक करू शकतो, असं स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी सांगतात, तो काहीही करू शकतो, तो कोणतीही गोष्ट शिकू शकतो. खरंच ज्या व्यक्तींकडे हे स्किल आहे स्वयंपाक करण्याचं, ज्या पुरुषांकडे आहे, ते पुरुष आयुष्यामध्ये यशस्वीच होतात. धन्यवाद दादा. मला व्हॉट्सअपला करा. बरं.